कडक शिस्त, कोणतीही तडजोड न करणारा स्वभाव आणि कायद्याचं तंतोतंत पालन. महाराष्ट्रानं सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांचा नेहमीच हा आक्रमक आणि धडाकेबाज चेहरा पाहिलाय. कधी सिंघम, कधी ठाण्यातला वाघ, तर कधी सिस्टीम साफ करणारा झाडू, अशा अनेक पदव्या लोकांनी त्यांना दिल्या. पण वादळालाही एक घर असतं आणि प्रत्येक लढवय्या सैनिकाच्या मागे आसवांची एक नदी असते. या अखंड लढाईत त्यांच्या कुटुंबानं काय गमावलं? आज आपण तुकाराम मुंडे यांच्या आयुष्याची तीच अत्यंत भावूक दुसरी बाजू पाहणार आहोत. तुकाराम मुंडे जिथे जातात तिथे सिस्टीम हादरते. सध्या ते महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन म्हणजेच FDA चे आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. पदभार स्वीकारल्यापासूनच त्यांनी नेहमीप्रमाणे कारवाईचा धडाका लावलाय. जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या भेसळ माफियांचं त्यांनी कंबरडेच तोडलंय. कोट्यवधींचा गुटखा, बनावट दूध आणि निकृष्ट अन्नपदार्थ जप्त करत त्यांनी झिरो टॉलरन्स दाखवून कडक अंमलबजावणी सुरू केली आहे. अख्खा महाराष्ट्र या कारवाईचं कौतुक करतोय. पण या टाळ्यांच्या कडकडाटामागे एक शांत आणि अस्वस्थ संसार दडलाय. ही गोष्ट अशा घराची आहे ज्या घराला एका शहरात कधीच स्थिरावता आलं नाही. अवघ्या 21 वर्षांच्या नोकरीत 25 पेक्षा जास्त बदल्या. आज मुंबई, उद्या नागपूर, परवा नाशिक, तर कधी थेट मंत्रालय. लहानग्या मुलांनी नवीन शाळेत पाऊल ठेवायचं, नवे मित्र बनवायचे, तेवढ्यात वडिलांच्या बदलीचा आदेश यायचा. खेळणी आवरण्याआधी घर आवरावं लागायचं. सुट्ट्यांमध्ये आजोळी जाण्याऐवजी ही मुलं दर काही महिन्यांनी नव्या सरकारी निवासस्थानाच्या भिंती सनदी अधिकाऱ्याच्या मुलाच्या नात्यानं न्याहाळत असायची. एका वडिलांच्या प्रामाणिकपणाची सर्वात मोठी किंमत त्यांच्या मुलांच्या बालपणानं मोजलीय. आणि या संघर्षातल्या पडद्यामागच्या खऱ्या महानायक आहेत त्यांच्या पत्नी अर्चना मुंडे. अर्चना मुंडे स्वतः उच्च शिक्षित असून त्या एका वेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांचं स्वतःचं एक स्वतंत्र विश्व आणि करिअर आहे. पण जेव्हा दर काही महिन्यांनी बदलीचं वादळ येतं, तिथे स्वतःचं करिअर सांभाळत मुलांचं संगोपन करणं आणि संपूर्ण संसार सावरणं किती कठीण असेल. जेव्हा अख्खा महाराष्ट्र मुंडेंच्या धाडसाचं कौतुक करत असतो, तेव्हा एका बंद खोलीत त्यांची पत्नी त्यांच्या सुरक्षेसाठी देवापुढं हात जोडत असते. कडक कारवाईमुळे सतत येणाऱ्या धमक्या, जीवाला असलेला धोका आणि या दडपणाखाली स्वतःचा व्यवसाय आणि संसार सांभाळणं सोपं नसतं. दरवेळी नव्या शहरात शून्यापासून घर शोधणं, मुलांचे शाळांचे प्रवेश घेणं, हे सगळं अर्चना मुंडे यांनी अतिशय धीरानं निभावलं. त्यांनी कधी तक्रार केली नाही किंवा मुंडेंना कर्तव्याशी तडजोड करायला सांगितली नाही. म्हणूनच एका जाहीर कार्यक्रमात जेव्हा अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी त्यांच्या कौटुंबिक आयुष्याबद्दल विचारलं, तेव्हा हा पोलादी अधिकारी मंचावरच गलबलून गेला. भरल्या डोळ्यांनी आणि गहिवरलेल्या आवाजात त्यांनी अख्ख्या महाराष्ट्रासमोर आपल्या कुटुंबाची माफी मागितली. ते म्हणाले होते, मी माझ्या कर्तव्यासाठी माझ्या मुलांवर आणि पत्नीवर अन्याय केला. मी त्यांना जे सुख आणि स्थिरता द्यायला हवी होती ती देऊ शकलो नाही. म्हणूनच मी आज या मंचावरून त्यांची मनापासून माफी मागतो. सिस्टीम बदलणं आणि भेसळ माफियांना रोखणं एक वेळ सोपं आहे, पण सिस्टीम साफ करताना स्वतःच्या संसाराची घडी विस्कटू न देणं हेच खऱ्या नायकाचं लक्षण आहे.